सेट 45 बघा. फर्स्ट क्वेश्चन, इफ द साइड ऑफ द स्क्वेअर इज 12 सेंटीमीटर फाइंड इट्स एरिया. साइड ऑफ स्क्वेअरची साईड किती दिली आहे आपल्याला? 12 सेंटीमीटर दिले आणि आपल्याला काय काढायचं आहे? एरिया काढायचं आहे. चला बघू आन्सरकडे. सोल्युशन काढण्याच्या पहिले हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. ठीक आहे. एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर, म्हणजे एला काय म्हणतो आपण? साईड स्क्वेअर. ठीक आहे. एरिया ऑफ रेक्टँगल काय? लेंथ इंटू ब्रेथ. हे फॉर्म्युले लक्षात ठेवणं जरुरी आहे, तेव्हाच तुम्ही प्रॅक्टिस सेट 45 सोडू शकाल. ठीक आहे. तर बघा इथं साईड दिली होती, एरिया आपल्याला काढायचं सोल्युशनमध्ये. एरिया ऑफ स्क्वेअर फॉर्म्युला काय आहे? साईड स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे? साईड स्क्वेअर. साईड काय दिलेलं आहे आपल्याला? 12 सेंटीमीटर. ठीक आहे. 12चं स्क्वेअर 44 निघलं. ठीक आहे. मग लिहायचं आपण द एरिया ऑफ द स्क्वेअर इज 144 सेंटीमीटर स्क्वेअर, कारण एरिया आहे म्हणून सेंटीमीटर स्क्वेअर. जर साईड विचारली असेल फक्त सेंटीमीटर लिहिलं असतं. ठीक आहे. तर बघा सेकंड क्वेश्चन बघा. इफ द लेंथ ऑफ द रेक्टँगल इज 15 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज 5 सेंटीमीटर फाइंड इट्स एरिया. लेंथ दिला आहे 15 सेंटीमीटर, ब्रेथ दिलेला आहे 5 सेंटीमीटर आणि आपल्याला एरिया काढायचा आहे. तर एरिया कशाचा काढायचा? एरिया ऑफ दी रेक्टँगलचा काढायचा आहे. चला बघू आन्सरकडे. बघा गिवन लेंथ ऑफ रेक्टँगल दिली आहे 50 सेंटीमीटर, ब्रेथ ऑफ रेक्टँगल दिली आहे 5 सेंटीमीटर आणि एरिया आपल्याला काढायचा आहे. तर फॉर्म्युला आहे आपला एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ लिहिली, ब्रेथ लिहिली, 15 इंटू 5 किती येते? 75 आन्सर येते. तर मग लिहायचं द एरिया ऑफ द रेक्टँगल इज 75 सेंटीमीटर स्क्वेअर. क्वेश्चन बघा. द एरिया ऑफ द रेक्टँगल इज 102 स्क्वेअर सेंटीमीटर इफ इट्स लेंथ इज 17 सेंटीमीटर व्हॉट इज इट्स पेरिमीटर. इथे थोडं डिफरंट आहे. एरिया ऑफ रेक्टँगल आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. जे आपल्याला काढायला लागत होतं ते आपल्याला दिलेलं आहे. लेंथ दिलेली आहे याची किती दिली आहे? 70 सेंटीमीटर. पेरिमीटर इथे काढायचं आहे. तर पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. चला बघू आन्सरकडे. गिवन बघा. एरिया ऑफ रेक्टँगल दिला आहे 102 स्क्वेअर सेंटीमीटर, लेंथ ऑफ रेक्टँगल दिला आहे 17 सेंटीमीटर आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? पेरिमीटर काढायचं आहे. तर पेरिमीटरचा तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल लेंथ प्लस ब्रेथ 2 इंटू लेंथ प्लस ब्रेथ. ठीक आहे. तर मग हे लेंथ दिलेले आहे, ब्रेथ काढायची आपल्याला. पहिले ब्रेथ काढावं लागेल आणि ब्रेथ काढल्यानंतर मग आपण पेरिमीटरचा फॉर्म्युला लावून पुटअप करू व्हॅल्यू. ठीक आहे. तर मग एरिया ऑफ रेक्टँगल दिला आहे आणि एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे लेंथ इंटू ब्रेथ. तर एरिया ऑफ रेक्टँगल लिहिला इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. तर एरिया ऑफ रेक्टँगल किती दिला आहे? 102 इंटू लेंथ किती दिली आहे? 17 इंटू बी काढायचं आहे. तर बी लिहिलं मी, बीला एकटं सोडलं, 17ला इकडे आणलं. ठीक आहे. 17 इकडे जाताना हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणून इथे काय कशात गेलं? डिव्हिजनमध्ये गेलं. 102 डिवायडेड बाय 17. ठीक आहे. 17 6 102. तर बीची व्हॅल्यू काय निघली? 6 निघली. तर मग आपण आपला फॉर्म्युला लावायचा. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इक्वल्स टू 2 इंटू इन ब्रॅकेट लेंथ प्लस बी एल प्लस बी. 2 इन ब्रॅकेट एलची व्हॅल्यू दिली होती 17, बीची व्हॅल्यू आपण काढली होती, किती काढली होती? 6 काढली होती. याची प्लस केली 23 आन्सर आलं आणि मग इथे मल्टिप्लिकेशन केलं 2 इंटू 23. तर 46 सेंटीमीटर आला आन्सर. इफ द साइड ऑफ द स्क्वेअर इज ट्रिपल हाऊ मेनी टाइम्स विल इट्स एरिया बी हॅज कम्पेअर्ड टू द एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. सेम हॅज इट इज प्रॅक्टिस सेट आपण 44मध्ये केलं होतं. ठीक आहे. किती टाइम्सनी आहे म्हटलं ओरिजिनल स्क्वेअर. ठीक आहे. तर आपल्याला काढायचं आहे. इथे कंडिशन दिली आहे साइड ऑफ द स्क्वेअर इज ट्रिपल. साईड स्क्वेअरची साईड किती दिली आहे? ट्रिपल दिलेली आहे. ठीक आहे. हाऊ मेनी टाइम्स म्हणजे किती गुणा आहे बा एरिया ऑफ द टू बी अ कम्पेअर टू द ओरिजिनल स्क्वेअर. ठीक आहे. तर एरिया काढायचा प्रत्येकांचा. आन्सरकडे फोर्थचा आन्सर बघा. पहिले आपण ओरिजिनल काढू, नंतर मग आपल्याला गिवन जे कंडिशन दिली आहे त्यानुसार काढू. तर साईड ऑफ द स्क्वेअर आपण काय घेतलं? ए सेंटीमीटर घेतलं. देन एरिया ऑफ स्क्वेअर कसं काढतो आपण? ए स्क्वेअर काढतो, साईडचा स्क्वेअर काढतो. तर ए स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. गिवन कंडिशन काय दिली आहे आपल्याला? साईड ऑफ स्क्वेअर किती दिली आहे? ट्रिपल दिला आहे म्हणते. तर 3 इंटू ए. ठीक आहे. 3a होईल. एरिया ऑफ स्क्वेअर काढू आपण, तर 3a स्क्वेअर होईल कारण की हे पूर्ण साईड ऑफ स्क्वेअर आहे. तर 3a स्क्वेअर होईल. तर इथे काय होईल? 3चा स्क्वेअर लिहिला 9 आणि एचा स्क्वेअर
एज स्क्वेअर. ठीक आहे, सेंटीमीटर स्क्वेअर इथे. ठीक आहे, तर हे इक्वेशन 1 झालं आणि हे इक्वेशन 2 झालं. आता कम्पेअर करू आपण फ्रॉम 1 and 2. ए स्क्वेअर इक्वल्स टू 9 स्क्वेअर. तर हे बघा इथे काहीच नाही आहे, हे 9 पटीने म्हणजे ओरिजिनलसोबत 9 पटीने न्यू स्क्वेअरची एरिया वाढलेला आहे. ठीक आहे, तर किती वाढला आहे, 9 टाइम्स वाढला आहे. तर लिहायचं येते हेन्स द एरिया ऑफ द न्यू स्क्वेअर इज 9 टाइम्स द एरिया ऑफ द ओरिजिनल स्क्वेअर. ठीक आहे,